नमस्कार मंडळी, मी रमेश चिनकडे तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काही दिवसानंतरला कोकणात गावाकडे गणपती बाप्पाचं आगमन होईल आणि एकच धमाल असेल. तर मंडळी, आज मी जाणार आहे दामामे गावात, जे दापोली तालुक्यात आहे. ॲक्च्युली तिथे गणपती बाप्पाच्या सुबक सुंदर मूर्त्या तयार होतात. तर आज आपण तिथे भेट देणार आहोत. तर चला तर जाऊया, बघूया ते कला केंद्र कसं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही गाडी माझ्या मित्राची आहे. एक आठवण सांगतो तुम्हाला ह्या गोष्टीची. बघा, इकडे ह्या जी जागा दिसते ना, एकदा ना तिकडून बस आली, 8वीला होतो आम्ही, आणि त्याच्या सायकलला पाठवून मी ठोकली आणि जी मागं ते एक लाईट असते अशी लावलेली, ही तोडली होती. हा रस्ता आहे ना, समोर आमच्या हायस्कूलकडे जातो आणि हा रस्ता दामामे गावात जातो. पूर्ण मित्रांनो कच्चा रोड आहे हा. काय मित्रांनो रस्त्याची अवस्था बघा. आम्ही हायस्कूलला असल्यापासून हा रस्ता डांबरीकरण झालाच नाही. अनसपुऱ्यातून दामामला जाणारा रस्ता आहे आणि आता पावसाळ्यात चिखल झालाय. बघू शकता तुम्ही, आता मगाशी बघितलात. जीवन करा सपर मस्तीने, सारेगम पाथन पसारे, साम सारे दान बारे वर्त कारे, ना 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 कोणी ना काय हो आमच्यामध्ये गाडीच्या, कोणी ना काय हो आमच्यामध्ये गाडीच्या. तर मंडळी, आता मी आलेलो आहे दमामीच्या त्या वाडीमध्ये. ॲक्च्युली ती 2 बोर्ड आपण बघितले की एक गुरववाडीकडे जातो तर आय थिंक ते गुरववाडीमध्येच आहे. परंतु इथे आहे ना मित्रांनो, या वाडीतलं एक आय थिंक ग्रामदेवतेचं मंदिर आहे, धाराई जाकमता गावदेवी मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. सो तुम्ही माझ्या मागं बघू शकता. तर मंडळी, आता आपण इथे पोहोचलेलो आहोत दामामे गावामध्ये, कला केंद्राच्या इथं. माझ्या मागे तुम्ही बघू शकता ते कला केंद्र, आणि इथलं वातावरण खूप छान आहे मित्रांनो. हे जे कला केंद्र आहे, जे कला संकुल आहे, ते त्यांनी 1975ला चालू केलं आणि म्हणजे आता जवळजवळ 50 वर्ष हे सुरू आहे. आणि आजूबाजूच्या गावात इथून बाप्पाच्या सुबक अशा मूर्त्या जातात. आता कलर काम चालू आहे. 1975 शॅडो ते काढून होतो मातीचे पहिल्या सुरुवात. ओके. छोट्या मूर्ती होत्या. तर काकांचं वय आता 80 आहे आणि त्यांची ही कलाकृती त्यांनी चालू केली आणि त्यांचा मुलगा, आता मोठा मुलगा मुलाचं नाव काय? प्रसाद तर त्यांचा मोठा मुलगा प्रसाद हे काम पाहतात आता, आणि जवळजवळ 50 वर्ष या कारखान्याला झालेले आहेत. आर्टवर्क बघा, खूप छान आहे. तर मंडळी, ही बाप्पाची मूर्ती बघा, आजोबांच्या नातवाने बनवले. आजोबांचं मार्गदर्शन आणि नातवाची कलाकृती आहे. किती छान असं सुंदर बनवलंय. मित्रांनो, गणपतीच्या मूर्त्यांचं काम चालू आहे. अजून डोळ्यांची आखणी वगैरे सगळं बाकी आहे. गणपतीच्या 4-5 दिवस अगोदर सगळ्या मूर्त्या तयार होतील. काका गेली 50 वर्ष कला सांभाळत आहेत आणि त्यांचा मुलगासुद्धा ते काम पुढे घेऊन चालला आहे. आणि मुलाची मुलंसुद्धा आय थिंक म्हणजे त्या काकांचे नातू वगैरे आहेत ना, ते सुद्धा ह्या कामात इंटरेस्ट दाखवतात. आता जर बोललं तर
म्हणजे खूप छान, ही छान गोष्ट आहे. तर मंडळी, आजचा हा गाव आणि मी सिरीजमधला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशा नवीन व्हिडिओद्वारे. तोपर्यंत टाटा, आंब्याचा बाटा.